पहिल्याच दमदार पावसाने नगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल झाली आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत। अंबरनाथ शहराच्या भौगोलिक रचनेमुळे पूर्वी गाव, पाडे आणि वस्त्या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा न आणता वसल्या होत्या। त्यामुळे मुसळधार पावसातही पूरसदृश्य परिस्थिती फारशी निर्माण होत नव्हती। मात्र गेल्या काही वर्षात शहराचा झपाट्याने विस्तार झालाय। मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहे। अनेक ठिकाणी भराव टाकण्यात आलाय आणि नैसर्गिक नाल्याचे प्रवाह अरुंद तसेच नागमोडी झालेत। परिणामी पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी थेट रस्त्यावर साचू लागलंय। बुधवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे कल्याण बदलापूर राज्य महामार्ग, अंबरनाथ रेल्वे स्थानक, पश्चिमेकडील डीएमसी रोड, पूर्वेकडील लोकनगरी एमआयडीसी रस्ता आणि शहरातील अनेक सखल भाग जलमय झालाय। अनेक वाहन चालकांना पाण्यातूनच जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला। दरम्यान भाजप नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला। पाणी साचलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांच्या अडचणी जाणून घेतल्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। यंदा अंबरनाथ नगरपालिकेने नालेसफाईसाठी स्वतंत्र निविदा न काढता मंजूर वार्षिक दरातून सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे। मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईसाठी पुरेसा वेळ मिळूनही अनेक नाले गाळ आणि कचऱ्याने तुडूंब भरलेले असल्याचे समोर आले आहे। नगराध्यक्षांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाशी समन्वय साधून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले। या पाहणी दरम्यान मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, गटनेते अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुनील कुमार जाधव, शहर अभियंता राजेश तडवी, आरोग्य विभागाचे अधिकारी राजेश शिंदे तसेच स्थानिक नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते।